आज आपण बनवूया चना डाळीपासून मोदक। तर यासाठी 2 वाटी चना डाळ घ्यायची। त्यानंतर आता ही चना डाळ चांगली धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यावर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे 1 ते 2 तासासाठी। आता ही भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची। तर आता यामध्ये वाटताना पाणी न घालता 4 चमचे दूध घालायचे आपल्याला, छोटे 4 चमचे। दुधावरची मलाई असेल थोडीफार तर ती घातली तरी चालेल। आणि आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तूप घालायचं, यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालायची। तूप जास्त तापू द्यायचं नाही, त्या आधीच डाळ घालायची आपल्याला यामध्ये आणि लगेच यामध्ये भाजायला घ्यायची आहे। त्या तुपामध्ये छान परतवत राहायचं हे साधारण 1 मिनिट तरी। आणि आता 1 मिनिटानंतर यावर झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटासाठी आणि वाफेवर आपल्याला आता ही डाळ शिजू द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं, खाली लागायला नको तो। मिक्स केल्यावर यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप घालायचं। आपल्याला यासाठी साधारण अर्धा ते पाऊण वाटी तूप लागणार आहे 2 वाटी डाळीसाठी। तूप घातल्यावर मिक्स करायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी झाकून पुन्हा वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला। आणि आता झाकण काढून घ्यायचं। आता हे जे पीठ होतं चना डाळीचं ते छान फुललेलं आहे, बघू शकता आपण। तर आता यामध्ये मी 1 वाटी गूळ घालते आहे, बारीक पूड केलेली किंवा गूळ पावडर। गुळाऐवजी साखरही घातली तरी चालेल। मिक्स करायचं चांगलं, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। आता यामध्ये हा गूळ जिथपर्यंत मिक्स होत नाही तिथपर्यंत छान मिक्स करत राहायचं चांगलं असं। हे पिठाचे जे गोळे तयार होतात तेही सोडवत राहायचे आणि गुळामध्ये मिक्स करायचे। आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यावर यावर पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचं आणि आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवून पुन्हा वाफेवर हा गूळ मिक्स होईल यामध्ये, यासाठी 1 वाफ काढायची। 1 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं झालेलं आहे हे सारण। तर आता हे गार होऊ द्यायचे आपल्याला चांगलं असं। आता हे सर्व मिश्रण छान गार झालेलं आहे, तर हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि आता मिक्सरचा 1-2 फेर फिरवून घ्यायचा, म्हणजे चांगलं सुटसुटीत होईल ते। गाठीचे जे गोळे तयार झालेले आहे ते मोकळे होतील। साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि बघू शकता छान असं हे रवाळ सारण तयार झालेलं आहे। मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे छान मिक्सही होतं। तर आता याचे मोदक वळून घेऊ। लाडूही बनवू शकता आपण, लाडू किंवा मोदक दोन्ही या सारणामध्ये तयार होतात। तर असे हे मोदक वळून घ्यायचे आपल्याला। तर याप्रमाणे हे मोदक छान तयार होतात। जास्त दिवस टिकवायचे असतील तर यात तूप थोडं अजून जास्त घालायचं, म्हणजे हे आता हे सर्व सारण तयार झाल्यावर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। छान 2-3 दिवस टिकतात हे मोदक।